अरे मुलांनो, तुमच्या लक्षात कसं येत नाही? गोड गोड बोलून हिने तुम्हाला सगळ्यांना फसवलेलं आहे. जागे व्हा तुम्ही, कळलं? जागे व्हा. आणि हिच्या या असल्या भूलथापांना तुम्ही अजिबात बळी पडू नका. बघा ना आता बघा कशी मांजरासारखी गप बसून आहे. बोल कमळे, त्या कामिनीला उत्तर दे. तुझी बाजू ना सत्याची आहे. तू कुणाला बी फसवलेलं नाहीस कमळे, तू बोल. अहो आता कसली चर्चा आणि काय? जे काही आहे ते सगळं तुमच्या समोर आहे आणि मी तर माझ्या निर्णयाशी ठाम आहे. आता ही कमळी कॉलेजच्या बाहेर जाणार म्हणजे जाणार. खरं हे सगळं व्हायच्या आधी मला मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तुझी दया येऊ शकली असती, पण आता नाही. कारण तू दयेला पात्रच नाहीयेस. कारण तुझ्यावर दया करावी त्याला तू लायकच नाहीयेस. म्हणून मी माझा पुन्हा एकदा निर्णय सांगते की ही मुलगी या कॉलेजच्या बाहेर जाणार म्हणजे जाणार. कमळे, तू हरलीस बाळा. हा बंड्या, अरे कमळेला फोन दे की मला बोलायचंय तिच्या संग. हा बाप. कमळे, सरू काकींचा फोन आहे, बोलायचा आहे तुझ्या संग. कमळे, हे बाळा, अगं तू बोल की. तू तू तुझी बाजू मांड. हे बघ, तुला कुणाला बी घाबरायची गरज नाही आहे. या टायमाला दुसरा कुणाचा बी विचार करू नकोस. तू फक्त तुझा विचार कर बस. कोण आहे? तिची आई आहे का? दे बरं मला फोन दे. आओ कमळीची आई. एक कमळीची आई. हॅलो, कमळीची आई बोलताय ना? हा नाही, मी सांगते ना तुम्हाला. ती का बोलत नाहीये ते मी सांगते ना. कमळीची आई, तुम्ही काय केलं माहितीयेत का? तुम्ही खरं तर एका गुन्हेगाराला जन्म दिलेला आहे. तुम्हाला म्हणून सांगते, ही इथे शिकण्यासाठी म्हणून आली, पण शिक्षण वगैरे सगळं बाजूला राहिलं. ही भलत्या सलत्याच काहीतरी गोष्टी करायला लागली. अहो तुमची पोर इथे एका श्रीमंत कुटुंबामध्ये त्यांची मोठी नात बनून राहत होती. आता का म्हणून काय, तिला इथलं 5 स्टारचं आयुष्य जगायचं होतं ना, म्हणून. तुम्हाला सांगते, हा असलाच अघोरी आनंद घेत, ढोल ताशे असं सगळं वाजंत्री घेत ती आमच्या घरी आली होती. फ्रॉड कागदपत्र बनवलेत ते, कळलं का? हा पण यात फक्त तिचाच दोष नाहीये, दोष तुमचा सुद्धा आहे. कारण तुम्हीच तिला तसले संस्कार दिलेले. हे बघा, पुन्हा एकदा सांगते, तुमची मुलगी आहे ना, दोषी आहेच, पण तिच्यापेक्षा काकणभर जास्तच तुम्ही दोषी आहात. कारण तुमच्यामुळेच ती तशी वागते. हॅलो कमळीची आई. हॅलो. तू काय सांगशील? माझी कमळीच त्या घरची खरी पोर हाय, खरी नात हाय. मी फक्त तुझ्या भीतीपायी हे समज लपवलंय. अहो बोला ना. नाही, माझं ऐकून झालं असेल ना, तर बोला ना. तुम्हाला काही बोलायचंय का? काय तुझी आई काय बोलणार? वेडी असेल बहुतेक. काय नाही, बोलण्यासारखं आता काही राहिलेलंच नाहीये. एक काम कर, गावी जा. तू आणि तुझी आई दोघी जणी मिळून रडत बसा. थांबा, चर्चा अजून संपलेलीच नाही. तुमचं भाषण झालं असेल तर आता मी बोलतो आणि चर्चा पुढे नेतो. मगाशी अनिका काय काय म्हणली? मी फ्रॉड केला, मी सगळ्यांचा विश्वासघात केला, 420 केली. तुम्ही काय म्हणलात? मी 5 स्टार सारखं जगलो तुमच्या इथं, मजा केली, पैसे उडवलं. आणि अनिका काय म्हणली? मी काय स्ट्रेस पिसिंग का काय केलं, मर्डर केला.
मग हे सगळं घडलं म्हणजे मी एक गुन्हेगार आहे. मग तुम्ही मला पोलिसात का नाही दिलं? ते तुझ्यावर केलेले उपकार समज. मग अजून एक उपकार करा आणि मला माझं शिक्षण करू दे पूर्ण. ते अशक्य आहे, ते जमणार नाही. ठीक आहे. अँकर मॅडम, आता पुढची प्रश्न विचारून चर्चा पुढे नेऊया काय? अर्थात, नक्कीच. कामिनीजी, मला सांगा, मी तुमच्या घरी खोटी नात बनून आलं हे कुणाला माहित आहे? राजनला? राजन कोण? कोण म्हणजे? राजन म्हणजे अन्नपूर्णा महाजन यांचा मुलगा. मग जर राजन महाजन हे अन्नपूर्णा महाजन यांचा मुलगा आहेत, तर मग प्रॉपर्टीसाठी ते मला इथं का आणतील? त्यांचीच प्रॉपर्टी आहे ना हो? हो. मग खोटी नात म्हणून मला का आणलं होतं हे तुम्हाला कळलं? ते मला नाही माहित. मग आता कळलं तुम्हाला मी अन्नपूर्णा आजींची खोटी नात बनून का आलो होतो? खरं तर तसं बघायला गेलं तर कामिनीजी, तुम्ही पण अन्नपूर्णा आजींची खोटी नात आणली होती, आठवतंय? एकदा नाही, दोनदा नाही तर तीनदा. मग ती फसवणूक नव्हती का? अच्छा, म्हणजे तुमच्यावर पण आरोप होतोय कामिनीजी. चांगला प्रश्न केलाय तिने. आणि तवा आजींना किती त्रास झाला होता हे आठवतंय का तुम्हाला? आणि म्हणूनच मला त्यांची खोटी नात बनून यायला लागलं. एखाद्याला आजारातनं बरं करणं हे चुकीचं आहे का तुम्ही केलेला खोटारडेपणा तो चुकीचा आहे? सांगा की नेमकं काय खोटं आहे? त्यावेळी त्यांना किती मोठा धक्का बसला होता माहित आहे ना हो? त्या धक्क्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी मला त्यांची मोठी नात बनून यायला लागलं. आणि मला सांगा, एखाद्याला आजारातनं बरं करण्यासाठी खोटं बोलायला लागतंय हे चूक आहे का तुम्ही केलेलं नाटक चूक आहे? सांगा. मी त्या घरात राहिलो, खरं मी त्यांचा एकही रुपया वापरलेला नाही. मी राजन काकांच्या सांगण्यावरून त्या घरात गेलेलो. मी आजींना बरं करायला गेलेलो, मी त्यांना फसवायला गेलेलो नाही. त्यामुळे हे जे काय 420 कलम आहे तो लागत नाही. बरं ठीक आहे, हे सगळे जे काय गुन्हे आहेत तुम्ही म्हणताय ते सगळे मी माझ्या कॉलेजच्या बाहेर केले. त्याचा कॉलेजशी काय संबंध आहे? तुम्हाला आठवतंय अनिकानं काय केलं होतं का विसरलात? म्हणजे अनिकानं केलेला गुन्हा तर मॅडम लई स्पेशल आहे. मग तेव्हा तर असला कुठलाच निर्णय घेतला नव्हता. नाही म्हणजे श्रीमंतांच्या पोरांनी असं काय केलं तर वेगळा असतोय निर्णयानं, गरिबांच्या पोरांनी केलं तर वेगळा निर्णय, असं आहे का?